सेमीफायनल क्रमांक 2 इथे मैदानामध्ये सुरू होत आहे। एका बाजूला MES स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला मुंडे स्पोर्ट्स। एका बाजूला पुण्यातील एक नावाजलेला संघ तर दुसऱ्या बाजूला मुंडे स्पोर्ट्स म्हणजे मुंबई शहरातून आलेला एक बलाढ्य संघ। सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील। नाणेफेकीचा कौल MES संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर मुंडे स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय। लेट्स प्ले, पंचांचा इशारा, मॅचला इथे सुरुवात। पहिला चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, सिंगल घेतली जाते। पहिल्या चेंडूवरती एका धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय। धावसंख्येला सुरुवात केली जाते। आदित्य आणि करण ही जोडी मैदानामध्ये, आदित्य रावत आणि दुसऱ्या बाजूला करण शहा आघाडीचे दोन्ही बॅटर। तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय वैभव गोसावी, आघाडीचा गोलंदाज। पहिल्या चेंडूवरती करणच्या बॅटमधून आलेली एकेरी धाव। पुढचा चेंडू इथे देखील चेंडू उजव्या यष्टीच्या लगत, कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त धाव इथे जोडली जात नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता होतीये। चांगली सुरुवात इथे गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते। नाणेफेकीचा कौल जिंकला आणि दुसऱ्याच मॅच मध्ये म्हणजे सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये टॉस जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय। पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मानावा तसा टायमिंग प्रॉपर होत नाहीये। एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय। धावसंख्येत एकीने वाढ, धावसंख्या होते ती 2 धावा। पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे, आतापर्यंत 2 धावा झाल्यात। पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने, थोडंसं मिसफिल्ड होतंय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर जिथे एकही धाव नव्हते ना तिथे एक धाव घेण्यामध्ये यश मिळत आहे। एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते। धावसंख्या होते ती 3 धावा। पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे। मुंबई विरुद्ध पुणे सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये आहे। एका बाजूला MES स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला मुंडे स्पोर्ट्स। या दोन संघांमध्ये सुरू असलेली सेमीफायनलची दुसरी लढत CSK T20 ट्रॉफी सीझन 1 मध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपल्याला दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात। पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार आणि त्यावरती केलेला प्रहार, इथे जाईल चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर, डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी। बघा अगदी आपल्या पट्ट्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच। अगदी योग्य रीतीने त्या ठिकाणी गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय। रडारमधला चेंडू आणि पॉवर प्लेचा घेतलेला पुरेपूर फायदा, अगदी चेंडूला एक मोठा फटका खेळण्यात यश मिळतंय। धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्या होते ती 9 धावा। पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैभव याला आपण पाहतोय। पुढचा चेंडू आदित्यसाठी, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुंडेच संघाची धावसंख्या होते ती 9 धावा। पहिल्या षटकामध्ये वैभव यांनी 9 धावा खर्च केल्यात। पॉवर प्लेच्या षटकामध्ये MES संघ जर आपण पाहिला तर एक ताकदवान संघ इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। नाणेफेकीचा कौल संघनायकांनी जिंकल्यानंतर लगेचच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। या संघामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी ऑलराऊंडर खेळाडूंचा फार मोठा भरणा आहे। त्यामध्येच आपण पाहिलं तर सुजित उबाळेसारखा एक स्टारकास्ट खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर एक वेगवान गोलंदाज, एक उंचपुरा गोलंदाज शुभम देखील आपण पाहतोय इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं। एक पॅक टीम MES हा संघ इथे क्षेत्ररक्षण करतोय। तर दुसऱ्या बाजूला मुंडेसारखा संघ, मुंबई उपनगरातून इथे आलेला हा संघ आहे आणि या संघातून देखील एक मोठी स्टारकास्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळतात।
आघाडीचे दोन्ही बॅटर, एका बाजूला करण आहे तर दुसऱ्या बाजूला आदित्य आहे आणि या जोडीने जी सुरुवात केली आहे ती सुरुवात अगदी उल्लेखनीय आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावेंची सुरुवात आपल्याला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात. त्यामध्ये आदित्यच्या बॅटमधून एक षटकार देखील आला आहे तर दुसऱ्या बाजूला करण देखील एक चांगली साथ देतो आहे. म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला हे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे सज्ज होतोय. वैभव वा, टप्पा पडल्यानंतर काहीशी चेंडूने उसळी घेतली आहे. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर डावखऱ्या शैलीचा आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा उसळतोय आणि बॅटरच्या अगदी चेहऱ्याजवळून चेंडू इथे मार्गस्थ होतोय. स परफ्यूम डिलिव्हरी इथे गोलंदाजाच्या माध्यमातून गौरवच्या माध्यमातून हाताळली जाते. आदित्यसाठी, करणसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर चेंडूला केलाय सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. अगदी आपण पाहिलं असेल ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने या चेंडूवरती प्रहार केलाय. इथे शेवटच्या क्षणी अगदी स्क्वेअर कट सुरेखरित्या चेंडू पडल्यानंतर काहीसा उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होता आणि त्यावरती अगदी चांगला फटका सजवून काढलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा, 13 रन्स ऑन अ बोर्ड. 13 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा इथे उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू काहीशी उसळी कमी घेतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर परफ्यूम डिलिव्हरी आहे, परंतु तिसरा चेंडू या षटकातीलच सबमरीन डिलिव्हरी आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी देखील चेंडूने कमी घेतली. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. इथे चेंडू डॉट आहे. पुढचा चेंडू शुभम याचा. पुढचा चेंडू वैभव याचा. इथे देखील स्क्वेअर कट आणि त्या दरम्यान आपण पाहतो या फटक्यासाठी इथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि अलगद त्या जाळ्यामध्ये फलंदाज क्रमांक पहिला इथे अडकला जातोय आणि पहिला बॅटर जेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता ज्याप्रमाणे चौकार या फटक्यावरती खेळला गेला त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डीप पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. पहिल्या विकेटचा पतंग, पहिला विकेट या ठिकाणी बांधून तंबूच्या आश्रयाला एमईएस संघाला मिळालेलं पहिलं यश, तर मुंडेज संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. करण इथे बाद होतोय. मोठा मासा इथे गळाला लागतोय आणि करण याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येतोय सचिन यादव. न्यू बॅटर इन. पहिला बॅटर बाद झाल्यानंतर सचिनला इथे आमंत्रित करण्यात येत आहे. वेळेचं बंधन आहे, वेळेमध्येच एक इनिंग संपणं गरजेचं आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर काहीशा वेळेअभावी आपल्याला शेवटच्या काही षटकांमध्ये एक अतिरिक्त खेळाडू हा 30R सर्कलच्या आतमध्ये तैनात करताना पाहायला मिळाला. इथे देखील वेळ वाचवणं फार गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटचे सर्व नियम या स्पर्धेमध्ये देखील लागू आहेत. आपण पाहतोय CSK T20 ट्रॉफी 2024 आणि पर्व पहिल्यामध्येच अगदी देखणी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. लिजन स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट CSK ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. अगदी सुरेख अशा मैदानामध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय नवीन बॅटरसाठी सचिनसाठी. एक डावखऱ्या शैलीचा बॅटर आउट झाला ना की लगेचच आपण दुसरा डावखऱ्या शैलीचा बॅटर इथे मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या इथे आपण पाहिलं तर सचिन यादव नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने शरीराचा वेध घेतला. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. डावखऱ्या शैलीचा गोलंदाज वैभव याची चांगली गोलंदाजी.
इथे पुन्हा एकदा बॅटच्या अगदी आतल्या बाजूला इथे चेंडू आदळलाय. लेमन कट, चायनीज कट आणि चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार. येतोय नशीबवान चौकार 4 धावेंसाठी. कित्येक वेळा आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीने चेंडू खेळत असताना बॅटची एज लागल्यानंतर चेंडू यष्ट्यांचा वेध घेतो, परंतु इथे सचिनचं नशीब बलवंत आहे. इथे नशिबाची साथ मिळते. चेंडू बॅटवरतून तर ब्रश झाला आणि चेंडूने सीमारेषा देखील ओलांडली आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही आहे. 4 धावा या संघाच्या खात्यात जोडल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. 17 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर्स. 2 ओवर के समाप्ति पे कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 17 रन 1 विकेट के नुकसान पे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैभव याला आपण पाहतोय. वैभव गोसावी या ठिकाणी नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी. दोन्ही बाजूने वैभवच आहेत. एका बाजूने वैभव गोसावी आहे जो पुन्हा एकदा आपलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय, तर स्ट्राईकला आघाडीचा बॅटर आहे आदित्य आणि नॉन स्ट्राईकला येतो सचिन यादव. षटक क्रमांक 3 ची सुरुवात आणि पहिलाच चेंडू इथे निर्धाव आहे. वैभव अप्रतिम अशी गोलंदाजी हाताळतोय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू फार क्वचितच पाहायला मिळतात आणि या निर्धाव चेंडूंची एक चांगली गोलंदाजी आपल्याला वैभव गोसावीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू आदित्यसाठी. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये फार दूरवरती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट गॅपमध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. या इनिंगचा दुसरा चौकार जो आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार आला, एक चौकार देखील आला आणि हा दुसरा चौकार आपल्याला आदित्यच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आघाडीचा बॅटर बाद झालाय, परंतु सचिन आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये धावा उभी करण्यामध्ये व्यस्त होते. 20 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक 3 आहे जे पॉवर प्लेचं देखील आहे आणि सांघिक देखील तिसरं षटक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. बघा इथे पहिल्या चेंडूवरती सन्मान तर दिला, परंतु त्यानंतर इथे पुढच्या दोन्ही चेंडूवरती गोलंदाजाचा खरपूस समाचार देखील घेतलाय. डान्सिंग डाऊन द विकेट, चांगलं पदाला तिथं आणि त्यावरती शॉर्ट सिलेक्शन देखील सुरेख. डीप काऊ कॉर्नरमध्ये येतो एक पहाड जंग टोला. इथे येतोय षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 27 धावा, माफ करा 27 धावा झाल्यात, कारण 17 4 आणि 6 27 धावा आल्या. त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु इथे षटकार नव्हे तर चौकार येतोय. चांगली बॅटिंग इथे सुरू आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा, 31 रन्स. चांगली फटकेबाजी इथे आदित्याची पाहायला मिळते आहे. मागच्या मॅचमध्ये देखील अफलातून अशी बॅटिंग, अगदी मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने पटकावलं. त्यामध्ये आपण पाहतोय अर्शन कुलकर्णी सारखा एक दिग्गज खेळाडू ज्याने लखनौ सुपर जायंट त्याचबरोबर MPL सारख्या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी त्या खेळाडूने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना 89 धावा उभा केल्या होत्या. इथे देखील आदित्य चांगली फटकेबाजी करतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजीने इथे धावसंख्येमध्ये वाढ देखील होते आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. 35 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
इथे पुन्हा एकदा बिग हिट आणि यावरती मात्र लिहिलं गेलंय चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. षटकार 6 धाब्यांसाठी. काय फटकेबाजी केली आहे. 3 फटके ऑन साईडला आणि 2 फटके ऑफ साईडला. त्यामध्ये ती या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार, तिसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार, चौथ्या चेंडूवरती आलेला चौकार, पाचव्या चेंडूवरती आपण पाहतो आलेला षटकार. आणि ही वारंवार जी फटकेबाजी आहे ना, या फटकेबाजी नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 41 धावा झाल्यात. 41 झाल्या ना. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. बघा आता हा जो 2020चा म्हणजे लिमिटेड ओव्हर्स कमी षटकांच्या ज्या मॅचेस असतात ना, या मॅचेसमध्ये इथे बॅटर्स मॅटर नाही करत. म्हणजे जर आपण पाहिलं ना तर एखादा बॅटर जर आघाडीचा बाद झाला ना तरी नंतर येणारे बॅटर देखील त्याच फॉर्ममध्ये आणि त्याच शैलीमध्ये बॅटिंग करतात. म्हणजे विस्फोटक बॅटिंग इथे करणं फार गरजेचं आहे. कारण सेमीफायनल आहे, बलाढ्य संघ आहेत दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत सुरेख झालेली आहे. आणि इथे देखील या दोन्ही संघांच्या विरोधामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ इथे मेगा फायनलमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, जो एंजल संघाबरोबर मॅच असेल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 41 धावा झाल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 41 धावा. या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिवन बाउन्स. रक्षात्मक भूमिकेमध्ये सचिन. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू. पहिल्या 2 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव आपल्याला येताना पाहायला मिळाली नाही. धावसंख्या 41 वरती स्थिरावलेली. पुन्हा एकदा इथे कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. परफेक्ट गॅपमधून चेंडू जातोय. सीमारेषेला गवसणी घालणारा सचिनच्या बॅटमधून येतोय. पहिला चौकार 4 धाब्यांसाठी. दुसरा चौकार. पहिला चौकार हा नशिबाचा होता, अगदी लेमन कट त्या दरम्यान बघितलं, परंतु इथे परफेक्ट कव्हर ड्राईव्ह अगदी क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. भारतीय संघाचा संघनायक कॅप्टन रोहित शर्मा याचा जर्सी क्रमांक आहे 45. आणि इथे धावसंख्या जरी आपण पाहिली ना तर 45 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात.
60 धावेंच्या मोबदल्यात चौथा बॅटर इथे बाद होतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सुरुवातीला जी पहिल्या षटकानंतर जे आपण पाहतो बॅटिंग पाहायला मिळाली आदित्यच्या बॅटमधून, जो मोठ्या मोठ्या फटक्यांचा झंझावात आपण पाहिला, परंतु त्यानंतर जी पडझड पुन्हा एकदा सुरू झाली. प्रत्येक गोलंदाजाने इथे यश मिळवण्याचं काम केलं आहे. आत्तापर्यंत शुभमच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 3 बॅटर शुभमने बाद केलेत आणि तिन्ही फलंदाजांना इथे तंबूच्या आश्रयाला पाठवलं आहे. 60 या धावसंख्येवरती चौथा बॅटर बाद आहे शुभम मेड चांगली गोलंदाजी इथे करतायत. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत. आतापर्यंत अप्रतिम अशी गोलंदाजी इथे करतायत MES संघाकडून. तर इथे नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये शशांक, मॅन फ्रॉम मुंबई. कशा प्रकारे इथे बॅटिंग करेल, कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी काहीसं निराश केलंय. 4 बॅटर बाद आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. वाह, काय गोलंदाजी इथे केली जाते. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक मैदानामध्ये 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय मुंडे संघाची धावसंख्या झाली आहे 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 बॅटर इथे बाद आहेत. 60 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी MES संघाची. धावा खर्च केल्यात, परंतु 4 आघाडीचे बॅटर बाद करण्यामध्ये गोलंदाजांना देखील यश मिळत आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 8 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा शिवम, एक वेगवान गोलंदाज. इथे देखील अगदी शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला खेळलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 61 धावा. 61 रन्स ऑन अ बोर्ड. 61 धावा झाल्यात. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 62 धावा. 62 रन्स. पुढचा चेंडू शिवम याचा. पुन्हा एकदा इथे काहीसा कमी उसळीचा चेंडू. शरीर भेदक मारा आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेटचा शिकार. 5वा विकेट. निम्मा संघ इथे डगआउटच्या दिशेने. मुंडे संघाला बसलेला 5वा मोठा धक्का. 5वा विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता चेंडूची उसळी काहीशी कमी प्रमाणात आणि त्यानंतर अगदी यष्ट्यांच्या बरोबर मधोमध इथे फलंदाजाला अडकवलं जात आहे आणि लेग बिफोर द विकेटचा शिकार ठरतोय बॅटर क्रमांक 5वा.
इथे नवीन बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 62 धावा झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात. प्रशांत आलाय न्यू बॅटर. परीक्षित इथे नवीन बॅटर आहे आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय शशांक. परीक्षित आणि शशांक दोन्ही बॅटर जर पाहिले ना तर क्रीजवरती नवीनच आहेत. अजूनही त्यांना सेट व्हावं लागेल, परंतु सेट इथे गोलंदाज मात्र करून देत नाहीयेत. पुढचा चेंडू शिवम यांचा. इथे खोलवट टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 63 धावा. 63 रन्स ऑन अ बोर्ड. 63 धावा झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात. 8वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत नाणेफेकीचा जो कौल एमएस संघाने जिंकला, तो जिंकल्यानंतर जो गोलंदाजीचा निर्णय घेतला तो निर्णय अगदी योग्य आहे असं गोलंदाजाने मात्र सिद्ध करून दाखवलंय. फलंदाजी कुठेतरी मुंडे संघाची डगमळली आहे. 5 बॅटर म्हणजे निम्मा संघ डगआउटच्या दिशेने गेलाय. परंतु ही मॅच जर आपण पाहिली ना तर इथे सन्मानात्मक धावसंख्या उभी करणं फार गरजेचं राहणार आहे. मॅच रंगतदार होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. वाह, भन्नाट वेगामध्ये चेंडू इथे मार्गस्थ होतोय. चेंडू पडल्यानंतर काहीसा वेग धारण करतोय. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट. 8व्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. 8 षटकांच्या समाप्तीनंतर मुंडे संघाची धावसंख्या होते 5 गाड्यांच्या मोबदल्यात 63 धावा. 63 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेट का पतंग. 5 विकेट यहाँ पे डगआउट की दिशा में जाते हुए 8 ओवर का खेल खत्म होता हुआ. अभी भी 12 ओवर का खेल बाकी है. आधी टीम डगआउट की दिशा में जाती हुई. फिर भी बहुत बड़ी टीम है, बहुत बड़ा बैटिंग ऑर्डर है मुंडे संघ का भी और मुंडे टीम का भी, और इसीलिए आप देख सकते हैं अच्छी बैटिंग ऑर्डर इस टीम के द्वारा भी देखने के लिए मिल सकती है. फिर से एक बार दाहिने हाथ से बाएं हाथ से गेंदबाजी करने के लिए शुभम मेड यहाँ पे गेंदबाजी करने के लिए 2 ओवर में 9 रन्स 3 विकेट. अच्छा बॉलिंग स्पेल. फिर से एक बार अंदर आती हुई गेंद हल्के हाथों से ढकेल दिया. किसी प्रकार का स्कोर यहाँ पे चित नहीं किया. डॉट बॉल, बिंदी गेंद. फिर से एक बार हल्के हाथों से खेलता हुआ 1 रन. 1 रनों का इजाफा. 1 रन की मदद से कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 64 रन. 63 रन. 64 रन. 64 रन. फिर से एक बार और ये अच्छा गैप में ढकेल दिया गेंद को. 1 रन का इजाफा. 1 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 65 रन. 65 रन फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 8 ओवर. 9th ओवर इन प्रोग्रेस. 9वां शतक यहाँ पे प्रगति पथ पे. अच्छी गेंदबाजी अब तक एमएस की दौर से सब गेंदबाजों ने यहाँ पे की. फिर से एक बार आगे आके खेली हुई गेंद और सीधी रेखा में गेंद गई है. सीमा रेखा पार. यहाँ पे मिल गई बैटर को छोटी सी दरार और उसने भेज दिया उस गेंद को सीमा रेखा पार. ये आ गया शानदार चौकार 4 रनों के लिए. 4 रनों का इजाफा. 4 रनों की मदद से कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 68 रन. अच्छी बल्लेबाजी भी यहाँ पे देखने के लिए मिल रही है. जो अच्छा गेंदबाज है जिसने विकेट निकाले हैं उसी गेंदबाज के ऊपर यहाँ पे प्रहार करने की कोशिश बल्लेबाजों की. 69 रन. फिर से एक बार बैकफुट पे जाके ऑन साइड के ऊपर ढकेली हुई गेंद. 1 रन का इजाफा. 1 रन की मदद से कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 70 रन. अच्छा बैटिंग का नज़ारा यहाँ पे परीक्षित के द्वारा. एक बाउंड्री भी उसके खाते में जुड़ती हुई. इसी ओवर में एक अच्छा स्ट्रोक आगे आके खेली हुई गेंद पे जड़ दिया था चौका. फिर से एक बार हल्के हाथों से खेल दिया है. गेंद जा रही है डीप फाइन लेग की दिशा में. सीमा रेखा पार. फिर से एक बार आ गया एक अच्छा शॉट चौकार 4 रनों के लिए.
देखिए यहाँ पे ताकत नहीं है तो नज़ाकत के भरा ये शॉट अच्छा है और उसी दौरान ये 4 रनों का इजाफा, कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 9 ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा है 74 रन 74 रन के ऊपर। 9 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात इथे धावसंख्याला आकार देण्याचं काम या दोन्ही बॅटर्सने केलं आहे। पहिल्या 5 फलंदाजांनी केलेली कामगिरी आणि त्यानंतर येणारे जे 5 फलंदाज आहेत त्यांच्यावरची आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे। पहिल्या 5 फलंदाज जर आपण पाहिले तर 60 या धावसंख्येवरती बाद झाले, परंतु इथून पुढे ही जोडी कशा प्रकारे धावसंख्या उभी करेल, गोलंदाजी मार्कवरती काहीसा बदल करण्यात येतोय। एक मीडियम पेस गोलंदाज, अष्टपैलू गोलंदाज ज्याने क्लब ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर इत्येक संघांमध्ये आपल्याला या खेळाडूला खेळताना पाहायला मिळालं। कित्येक मोठ्या मोठ्या ट्रॉफीजमध्ये अगदी आपण पाहिलं तर सनी 11 सारख्या ट्रॉफीमध्ये देखील या खेळाडूने केलेली अगदी उत्तीर्ण अशी कामगिरी, त्याचबरोबर त्या संघामध्ये आपल्याला सातत्याने खेळताना हा खेळाडू पाहायला मिळाला। एक अष्टपैलू खेळाडू सुजित उबाळे इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। एबीएस संघाचा एक हुकमी खेळाडू इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। पहिल्या चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय। अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 75 धावा। एक अष्टपैलू खेळाडू आहे, म्हणजे ज्याप्रमाणे हा मीडियम पेस गोलंदाज आहे ना त्याचप्रमाणे हा एक विस्फोटक बॅटर म्हणून देखील ओळखला जातो। चांगली बॅटिंग आहे, हार्ड हिटर आहे आणि हा देखील आपल्याला मैदानामध्ये आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण केली आहे। बघा ज्यावेळेस तुम्ही मोठा फटका खेळता त्यावेळेस तुम्हाला ताकद तेवढा टायमिंग प्रॉपर करावा लागतो, परंतु अशा वेळेस ज्यावेळेस क्षेत्ररक्षक डीपमध्ये तुम्ही हलक्या हाताने चेंडू जरी त्या दिशेने खेळून काढलात ना तरी एका धावेचं रूपांतर तुम्हाला दुहेरीमध्ये करताना पाहायला मिळतंय। 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 77 धावा, 77 रन 77 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स। पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ होतोय, व्हाईट बॉलचा कॉल आहे। पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलाय। अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 78 धावा, 78 रन्स ऑन बोर्ड, 78 धावा झाल्यात। पुन्हा एकदा इथे वेगाला उत्तर दिलंय संयमाने। शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने चेंडूला शरीरापासून वेगळे केलंय। फटका तर चांगला आहे, ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय, सिंगल एका धावेसाठी। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 79 धावा, 79 रन्स ऑन बोर्ड, 79 धावा झाल्यात। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळून काढलाय। दोन्ही बॅटरने ठरवलंय की एखादा खराब बॉल मिळाला ना की त्यावरतीच प्रहार करायचा, अन्यथा चांगल्या चेंडूला एकेरी दुहेरी धावेने या धावसंख्येला आकार देण्याचं काम करायचंय। कारण आघाडीचे जे सुरुवातीचे 5 बॅटर आहेत ना हे मनावी तशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले नाहीत। आता जो काही डाव सावरायचा आहे आपल्या दोघांनाच हा डाव सावरायचा आहे, याच अनुषंगाने चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला दोन्ही बॅटरचं पाहायला मिळतंय आणि त्याचनुसार इथे बॅटिंग देखील केली जाते। धावसंख्या इथे आपण पाहतोय 80 धावा झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात। पुन्हा एकदा लेगलांचा फटका आणि त्या दरम्यान डायरेक्ट हिट आणि इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, डायरेक्टर टू टीव्ही अंपायर। सकाळपासून मला वाटतं पहिल्यांदाच अशा परिस्थितीमध्ये हा धावबाद आपल्याला पाहायला मिळणार आहे। क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि त्यांचे सर्व कॅमेरामन अगदी सुरेखरित्या या ठिकाणी आपल्याला दर्शवत आहेत। आपण मुख्य स्क्रीनवरती देखील यानंतर पाहू शकता, डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, यस कीप रोलिंग अँड नॉट आउट।
इथे पंचांनी कळवलंय इथे फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, इथे नॉट आउट आहे. जरी डायरेक्ट हिट झाला ना तरी सुद्धा फलंदाज यशस्वीरित्या इथे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये आपली धाव पूर्ण करतोय. पुन्हा एकदा आपण विश्रांतीनंतर इथे वळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यश मिळालं नाही. एक धाव अगदी वेगात पूर्ण केली. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 81 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 10वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. 81 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला इथे दिशा दिली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 82 धावा 82 रन्स 82 रन्स. 5 विकेट के नुकसान पे 10वां ओवर प्रगति पथ पे 20 ओवर का मैच. सेमीफाइनल CSK T20 ट्रॉफी 2024 सीजन 1. एक अच्छा नियोजन आयोजन यहाँ पे ऑर्गेनाइजिंग टीम के द्वारा किया हुआ. अच्छा टूर्नामेंट. फिर से एक बार हल्के हाथों से गेंद को खेल दिया, ढकेल दिया. डायरेक्ट हिट का प्रयास और उसी दौरान 1 रन. एक रन का इजाफा. स्कोर जा पहुंचा है 10वां ओवर यहाँ पे प्रगति पथ पे है और स्कोर जा पहुंचा है 83 रन्स. परत एकदा इथे मिसफिल्ड आणि यष्टीरक्षकाकडून झालेली चूक. चेंडू जाईल 22 स्वरूपात चौकार. एक नशिबाचा साथ इथे मिळते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 88 धावा 88 रन्स ऑन बोर्ड. 88 धावा झाल्यात. 10 षटकांचा खेळ म्हणजे निम्मा खेळ इथे संपुष्टात आलाय
88 धावा झाल्यात. 8.8च्या सरासरीने इथे धावा जोडल्या गेल्यात. पाहूया इथून पुढे कशा प्रकारे इथे धावा जोडल्या जातील. दीपक दांगी धाव्यावरला आलाय समजा, त्याला बॉलिंग गोलंदाजी मार्कवरती 11वा षटक घेऊन येतोय गौरव. पहिला चेंडू इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. इथे पुन्हा एकदा वेगवान धाव. ती बॅट वरतून चेंडू ज्या वेळेस निघाला त्याच वेळेस इथे नॉन स्ट्राईक एंड कडून कॉल देण्यात आला. धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या प्रयत्नामध्ये यश देखील मिळत आहे. चांगला कॉल, चांगले रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 82 धावा, 82 रन्स. 89 धावा. 88 धावा होत्यात. एक धाव आली. 89 धावा झाल्यात. पुन्हा एकदा. वाह, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेलांमधील एक झेल. काय झेल टिपलाय. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. फॉलो थ्रू मध्ये किती वेगामध्ये हा चेंडू आला असेल. बॉल मारल्यानंतर वाह, इथे अगदी वेगवान फटका थोपवला आपल्या हातामध्ये. बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी सुटावी आणि ती एखाद्याने अडवावी त्याप्रमाणेच इथे झेल टिपलाय. स्वतः बॅटरला देखील त्यावरती विश्वास बसत नाहीये, कारण एवढा ताकदवान फटका आहे आणि त्याला अगदी सोप्या पद्धतीने इथे टिपण्यात आलं. चांगला झेल इथे टिपण्यात आलाय. गौरव याचं खऱ्या अर्थाने गौरव करावा लागेल, कारण 6व्या विकेटचा पतंग स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये टिपलेला उत्तम झेल. 6वा विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. नवीन बॅटर इथे आल्या आल्या पहिला चेंडू स्वीप शॉट आणि त्यानंतर चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेने. वाईट प्लस आलेला एक नशिबान चौकार 4 धाव्यांसाठी. बघा, विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाने आपली लाईन आणि लेंथ इथे बदलली. उजव्या शैलीचा बॅटर तिथे बाद झाला. डावकऱ्या शैलीचा बॅटर इथे मैदानामध्ये इन झालाय आणि दिशा मात्र इथे भरकटली जाते. डाव्या इष्टीच्या बाहेर, खूपच बाहेर. बॅटरने देखील स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि चेंडू कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसताना सीमारेषा पार. नशिबाची साथ मिळतात त्या 5 धावा. 5 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 94 धावा, 94 रन्स ऑन अ बोर्ड. नवीन आलेले बॅटर आपण पाहतोय डावखऱ्या शैलीचे आहेत. द्रुमिल भटकर नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये. द्रुमिल हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला ढकलण्यामध्ये यश. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू आहे. 94 धावा आतापर्यंत झाल्यात. हे 11वं षटक आहे. धावसंख्या योग्य आहे, परंतु विकेट्स कालांतराने इथे पडतायत.
इथे पार्टनरशिप मात्र मोठी बिल्टअप होत नाहीये आणि त्याचा फायदा इथे एमएस संघाला देखील होतोय, कारण एखादा सेट बॅट्समन स्लॉग ओव्हर्समध्ये काय विस्फोट घडून आणतो हे तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. परंतु इथे इंटरवल प्रमाणे इथे बॅटर सातत्याने बाद देखील होतात. एक छोटी छोटी पार्टनरशिप आहे, परंतु मोठी पार्टनरशिप अजूनही बघायला मिळालेली नाहीये. 6 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 96 धावा झाल्यात. 11वं षटक सुरू आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यात 96 धावा. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 11 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 11 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय मुंडे संघाची धावसंख्या होतीये 6 गड्यांच्या मोबदल्यात 96 धावा. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. 12वं षटक. गोलंदाजी मार्क वरती. डावकर शैलीचा गोलंदाज. इथे जोरदार अपील आणि या षटकाची सुरुवात इथे होतोय विकेटचा पतंग. 7वा विकेट इथे होतोय. डगआउटच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज. इथे लेग बिफोर द विकेटचा शिकार. 7व्या विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन. शुभम मेड एंड चेंज केला आणि विकेट देखील त्याने मिळवली. 4थं विकेट आपल्या खात्यामध्ये मिळवण्यामध्ये यश मिळतोय. शुभम मेड 7व्या विकेटचं पतंग झालंय. नवीन बॅटर इथे आपल्याला येताना पाहायला मिळतील. कशा प्रकारे कामगिरी करतायत पाहावं लागेल, कारण थोडीशी पडझड इथे मुंडे संघाची आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा काहीशी छोटीशी पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळाली, परंतु लगेचच शुभमने ती पार्टनरशिप ब्रेक देखील केली आहे. धावा खर्च केल्यात, परंतु विकेट्स देखील घेण्यामध्ये एमएस संघाला इथे यश मिळालंय. नवीन बॅटर इथे आपण पाहतो योगेश पाटील. इथे देखील जोरदार अपील आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट. योगेश पाटील गोल्डन डकचा शिकार. 8वा विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन. तंबूच्या आश्रयाला. शुभम यांच्या 5 विकेट घेण्याचा विक्रम एकाच इनिंग मध्ये. काय गोलंदाजी केली शुभम याने. 5 विकेट हॉल इथे पूर्ण करतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी. 5 विकेट्स त्याने मिळवल्यात आणि त्यामध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक या 2 विकेट. लेग बिफोर द विकेट. अंतिम षटक स्वतःच हाताळतोय. 4थं षटक हाताळतोय. बॅक टू बॅक 2 विकेटचं इथे पतंग गेलंय. 96 या धावसंख्येवरती 8 बॅटर बाद आहेत. अजूनही नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय.
नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय भव्य आत्रे. गोलंदाज शुभम इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. वैयक्तिक 5 विकेट त्याने मिळवल्यात. चौथं षटक हाताळतोय. 20 धावा खर्च केल्यात परंतु 5 विकेट मिळवल्यात. पाहूया इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. एमएस संघाचा एक डावखुरे शैलीचा फिरकीचा जादूगर इथे 5 विकेट तर मिळवल्यात आणि इथे हॅट्रिक पूर्ण करेल का. फार मोठी उत्सुकता आहे. 8 विकेट इथे बाद झाल्यात. पुढचा चेंडू वा इथे हॅट्रिक मात्र पूर्ण होत नाहीये. सॉलिड इन डिफेन्स. इथे चेंडू डॉट आहे. निर्धाव आहे. 98 धावा झाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 100 पार 96 धावा झाल्यात. अजूनही 100 पार धावसंख्या गेलेली नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी हळवार पद्धतीने चेंडूला ढकलून दिलाय. शरीरापासून वेगळं केलंय. काय गोलंदाजी केली शुभम याने. 5 विकेट घेतल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला आपण पाहतोय भव्य आत्रे. इथे देखील वा भव्य याने चांगले डिफेन्सिव्ह फटके इथे खेळून काढलेत. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय द्रुमिल आहे. पुढचा चेंडू इथे देखील वा डिफेन्सिव्ह फटकेबाजी. आपला 4 षटकांचा खेळ इथे शुभम याने संपवलाय आणि 4 षटकांमध्ये तब्बल 5 विकेट घेत असताना 20 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली आहे वा. अगदी संघनायकांना खुश करून टाकलंय. 5 विकेट प्रतिस्पर्धी संघाचे. अप्रतिम अशी गोलंदाजी शुभम याची. 5 विकेट घेण्यामध्ये त्याला देखील यश मिळत आहे. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. मॅन फ्रॉम अप्पर इंदिरानगर दीपक डांगी गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे डॉट. हा देखील चेंडू हलक्या हाताने डीप कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 99 धावा. 97 धावा झाल्यात. 97 रन्स. 97 धावा झाल्यात. पुढचा चेंडू दीपक डांगे याचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अजूनही 100 पार धावसंख्या गेलेली नाही. इथे एमएस संघाच्या विरोधात जर का आव्हान उभं करायचं असेल तर तुम्हाला इथे बॅटिंग करावी लागेल. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. परंतु इथे नशीब जर बलवंत असलं तर तुम्हाला बॅटने धावा नाही केल्या तरी चालतील. इथे लेगबाईच्या 4 धावा मिळतात. बोनस स्वरूपात आलेला हा चौकार आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या 100 पार. 101 धावा. 101 101 धावा झाल्यात. खराब चेंडू आणि त्यावर ते रिझल्ट मात्र चौकाराचा मिळतोय. आता मात्र मोठा फटका ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 102 धावा. 102. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 13 संपतायत. 13 षटकांच्या समाप्तीनंतर 103 धावा झाल्यात. 8 षटकांच्या
8 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय वैभव गोसावी, नवीन बॅटर नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 33 धावा ज्याने खर्च केल्या तो इथे पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. मिडअपच्या दिशेने चेंडू खेळून काढला. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 104 धावा 8 विकेटच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 105 धावा. हळूहळू धावसंख्येमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला टकलून दिलंय परंतु इथे धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नसेल. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल. ते काहीसा हाफ अपील. गोलंदाजाकडून कुठल्याही प्रकारचा अपीलचा कॉल आपल्याला ऐकायला मिळाला नाही परंतु यष्टिरक्षकाने तिथे अपील केला. 14व्या षटकाची इथे समाप्ती होते. 14 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 14 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 8 गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा झाल्यात. पकडली गेली का? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दीपक डांगी. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. तर डावखुऱ्या शैलीचा देखील बॅटर आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपल्याला एमएस संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. परंतु इथे जी बॅटिंग आता मैदानामध्ये सुरू आहे ना कुठल्याही प्रकारचा धोका पत्करलेला नाही कारण ओव्हर्स अजूनही शिल्लक आहेत. जवळपास 6 आहेत
त्यामुळे इथे एक एक धाव देखील तितकीच महत्त्वाची आहे. ते पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडू आहे. दोन्ही बॅटर्सच्या डोक्यातली प्लॅनिंग इथे नक्कीच आहे, कारण शेवटचे जे काही बॅट्समन असतात ना ते प्रॉपर बॉलर आहेत, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर बॉलर देखील चांगली बॅटिंग करू शकतात, कारण नेटमध्ये त्यांना देखील प्रॅक्टिस करण्याची संधी मिळते. आणि त्याचमुळे आपण पाहिलं की इथे ही जी बॅटिंग आहे ही बॅटिंग अगदी अप्रतिम सुरू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवरती केला जातोय. इथे देखील चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. इथे मात्र चांगला फटका आणि त्यानंतर येतोय चेंडू सीमारेषा पार, चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे फटका खेळण्यात आला. अगदी ताकदीचा पुरेपूर वापर आणि त्यानंतर साईड स्क्रीनच्या दिशेने एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे ऑन साईडला ढकलून दिलाय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतोय 114 धावा झाल्यात 8 गाड्यांच्या मोबदल्यात. 96 या धावसंख्येवरती 8 बाद होते, परंतु त्यानंतर तब्बल 18 धावा जोडल्या गेल्यात या जोडीच्या माध्यमातून. इथे बिग हिट आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर, फार दूरवरचा लांबवरचा खणखणीत टोला. षटकार 6 धावेंसाठी. या षटकारानंतर धावसंख्या आपण पाहतोय 120 धावा झाल्यात. 15 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 15 षटकांमध्ये 120 धावा झाल्यात. 15 षटकांमध्ये 120 धावा. आता मात्र इथे सन्मानात्मक लढाई सुरू झाली आहे. 120चा म्हणजे पहिला टप्पा तर त्यांनी पार केलाय. पाहूया मुंडे संघ उरलेल्या 30 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, कशा प्रकारे धावा जमा करतील. 120 धावा तर झाल्यात. अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत. 30 मध्ये जरी 30 घेतल्या तरी 150 धावा होतील. आणि जर का त्यापेक्षा जास्त घ्यायच्या असतील तर इथे तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे या 30 चेंडूंचा सामना तुम्हाला करावा लागेल. षटक क्रमांक मैदानामध्ये 16ची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जातंय. वैभव याला. वैभव याने वैयक्तिक तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय वैभव हाताळतोय. एक विकेट देखील त्याने मिळवली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 121 धावा. बघा 122 धावा. इथे एमएस संघाने ना फार अतिरिक्त धावा खर्च केल्यात. आतापर्यंत तब्बल 19 धावा एस्ट्राजमध्ये खर्च केल्यात. इथे देखील हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 123 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यात. 1, 2, 3 फॉर लॉस ऑफ 8 विकेट. एकशे 23 धावा. पुढचा चेंडू गौरवाचा. इथे स्क्वेअर कट, परंतु इथे चेंडू अडवताना काहीसा फंबल क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय.
एक धाव त्या दरम्यान मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 124 धावा. एक एक धाव देखील किती महत्त्वाची आहे, म्हणजे जी पडझड होती ना ती पडझड रोखण्याचं काम या दोन्ही बॅटरने केलं आहे. 124 धावा इथे आपण ज्या पाहिल्यात, ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 16वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील वा, फटका चांगला, क्षेत्ररक्षण खराब, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार, येतोय एक नशीबवान चौकार 4 धावेंसाठी. एक एक धाव इथे महत्त्वाची आहे. एकेका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते आहे. 16वं षटक इथे मैदानामध्ये आपल्याला प्रगती पथावरती जे पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू इथे देखील वा, चांगला फटका इथे खेळलाय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. 16वा षटक इथे संपुष्टात. 16 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते मुंडे संघाची 8 विकेटच्या मोबदल्यात 132 धावा झाल्यात. 16 ओव्हर 132 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. सतराव्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय एका धावेसाठी. ध्रुवेलच्या बॅटमधून आलेली एकेरी धाव. चांगला डाव सावरलाय दोन्ही बॅटरने. एका बाजूला ध्रुवेल आपण पाहतोय 15 चेंडू खेळलाय, 15 धावेंवरती आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भव्य आत्रे या ठिकाणी 17 चेंडूंमध्ये 17 धावेंवरती नाबाद आहे. चांगली पार्टनरशिप इथे आपल्याला एक छोटी पार्टनरशिप पाहायला मिळते. धावसंख्येचा आकार देण्याचं काम इथे शेवटला केलं जातं. 133 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची एज संयम इथे ढळला जातोय आणि त्यानंतर यष्टांच्या मागे सुरेख टिपलाय झेल. बॅटर क्रमांक 9चा संपलाय खेळ. 9वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. 133 धावेंवरती 9वा बॅटर तंबूच्या आश्रयाला आलाय. डगआउटच्या दिशेने येतोय. शेवटची जोडी मैदानामध्ये असेल. शेवटचा बॅटर इथे मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल.
शेवटचा बॅटर, शेवटची जोडी इथे मैदानामध्ये आहे. नवीन बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॅटर इथे मैदानामध्ये आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 133 धावा झाल्यात 9 गड्यांच्या मोबदल्यात. एक वेगवान मारा इथे करण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. इथे फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय कार्तिक. इथे देखील चेंडू परफेक्ट गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एकच धाव मिळेल. कार्तिकने खातं आपलं एका धावेने उघडलंय. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते ती 134 धावा, 134 रन्स फॉर लॉस ऑफ 9 विकेट्स. बघा अजूनही हे 17वे षटक आहे. 9 बॅटर इथे बाद आहेत. जर इथे ऑल आउट झाला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला फार मोठं नुकसान इथे सोसावं लागेल. म्हणजे विकेट्स किती महत्त्वाच्या होत्या ते तुम्हाला कळलंच असेल. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. ऑन साईडला चेंडू ढकलून दिलाय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 135 धावा. एका बाजूने कार्तिक जो नवीन बॅटर आहे, जो शेवटचा बॅटर आहे, 11 क्रमांकाचा फलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर द्रुमिल हा देखील एक मिडल ऑर्डरचा एक चांगला बॅटर देखील आहे. परंतु अजूनही संघ काहीसा अडचणीत आहे. एक एक धाव इथे मिळवते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 136 धावा. 17 षटकांचा खेळ संपला. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 136 धावा झाल्यात. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दीपक डांगी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे जेमतेम जीवदान मिळतंय बॅटरला. आणि नशिबाची साथ इथे चौकाराने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते 140 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला ढकलून दिलंय. आता शेवटचा बॅटर प्रत्येक धावांमध्ये इथे चेंडूला परावर्तित करतोय. डगआउट देखील त्याच्या बॅटिंगवरती खुश आहे. तर दुसऱ्या बाजूला ध्रुवेल देखील एक चांगला बॅटर इथे मैदानामध्ये चांगली साथ त्याला देतोय. आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर धावसंख्या 140 पार होते. म्हणजे एक सन्मानात्मक धावसंख्या उभी करण्याचा जो प्रयत्न सुरुवातीपासून होता ना, तो प्रयत्न आत्तापर्यंत यशस्वी ठरलाय. पुढचा चेंडू इथे देखील उजव्या यष्टीच्या लगत चेंडू इथे मार्गस्थ होतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे डॉट बॉल है, निर्धाव चेंडू है, बिंदी गेंद, अच्छी गेंदबाजी दीपक डांगी की ओर से. फिर से एक बार ये गेंद वाइड बॉल का इशारा अंपायरों का. अतिरिक्त रन से स्कोर बढ़ता हुआ. अगली गेंद दीपक की. फिर से एक बार कवर की दिशा में खेलने की कोशिश. किसी भी प्रकार का प्रयास नहीं, कौन सा भी रन नहीं. स्कोर अपनी जगह पे स्थिर. यहाँ पे मिक्स टाइम स्ट्रोक और गेंद हाथ में. ऑल आउट. 142 रनों के ऊपर मुंडे टीम के पूरे 10 खिलाड़ी यहाँ पे आउट हो चुके हैं. तो 143 रनों की जरूरत एमईएस टीम को जीतने के लिए. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आला. 142 धावांवरती मुंडे संघ संपूर्णरित्या ऑल आउट होतोय.
आणि 143 धावा मात्र इथे MES संघाला दुसऱ्या डावामध्ये करणं बंधनकारक राहणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 हा ॲनालिसिस आपल्यासमोर येतोय. 142 धावा केल्यात मुंडे संघाने आणि 143 धावांची गरज असणार आहे MES क्रिकेट क्लब या संघाला. एका बाजूला मुंबई संघाने तर बॅटिंग केली आहे. आता दुसऱ्या डावामध्ये पुणे संघ आपल्याला बॅटिंग करताना इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंतची काहीशी विश्रांती. धन्यवाद.